पण झालं, मी यांची पत्नी करते पण झालं. अधिकार आहे, स्वामित्व आहे, त्याचा त्याग झाला पाहिजे. सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये पाप आणि पुण्य लागतात. पाप पुण्यांगी घेतले जडून तुकाराम. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्यांगी घेतले जडून. तिथे पाप आणि पुण्याची सुरुवात होते. म्हणून इथे शब्द आहे, आणि हे कर्म मी करता काचरेण या अर्था, ऐसा अभिमान झणे चित्ता रिघोदेशी. कर्माचे करते पण गुणी रक्त परमाणुकडे आहे हे कळल्यावर जे जे कर्म केले जाईल त्याचा मी करता आहे किंवा अमुक लाभासाठी ते कर्म मी करीन असा अभिमान कदाचित तू आपले चित्तबुद्धी शिरू देशील तर तसा तो शिरू देऊ नकोस. टिपा. शक्तिपात झालेल्या साधकांच्या शरीरात साधनकाळी अहंकार आपोआप लीन होतो. राजर्षी योगात हा अनुभव अहोरात्र येतो. अभाव योग्यांनी अहंकार लीन करण्याचा थोडा अभ्यास करावा व अयोगी भाविकांनी तशा भावना बनवाव्या. त्याची विरुद्ध बाजू त्यांनी सांगितली. तशी आवश्यकता नाही. अभिमान कसा सोडावा हा प्रयोग सांगितला आहे. तो आपण सतत घेत आहोत म्हणून डिटेल आत्ता इथे जायची गरज नाही. तुआ शरीर परे नोहावे. तिसरी ओबी. हे सगळ्यांचा साकल्याने विचार करतोय एकदमच. तुआ शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ. तू जीवात्मा प्राणात्मा तुझे शरीर व त्यातील इंद्रिय व मन यांचा ताबेदार बनू नकोस. सर्व प्रकारच्या कामना वासना सोडून द्याव्यात. प्राणशक्ती अधमुख होऊ देऊ नये. थरथर नको अशी स्थिती प्राण मन बुद्धी अहंकार हात आणून मग सर्व प्रकारचे भोग वेळी मिळतील ते सर्वार्पण पद्धतीने भोग. तुआ शरीर परा नोहावे. शरीर परा देहाधीन. कामना जात सांडावे. इंद्रियांचा गुलाम बनू नकोस. इंद्रिय म्हणतील मनाचा गुलाम बनू नकोस. मनाला मालक करू नका तुमचं. तुम्ही मालकी हक्क सोडा म्हणजे तुमच्या मनाने हक्क सोडावा. मनाला मालक करू नका आणि इंद्रियाला गुलाम बनवू नका. इंद्रियांचे तुम्ही गुलाम बनवू नका. साधना का सोडली? जलेबी अर्धा किलो खाल्ली, इंद्रियांचे गुलाम झाले. पिक्चर चांगला लागला, छान छान टी व्हीवर सिरियल होती. आज म्हणलं ज्ञानेश्वरी बुडवा, कॉम्पिटिशन लागलेली आहे जी टी व्हीवर, स्टार टी व्हीवर. देशामध्ये सुंदर गायक कोण, A1चा गायक कोण, हिरो नंबर 1, तसं गायक नंबर 1. आज ती शेवटची पाहायची बसले. ज्ञानेश्वरी बंद. इंद्रियांचे गुलाम. ही गुलामी म्हणजे तुम्ही गुलामही बनू नका आणि तुम्ही स्वामी बनू नका. कोणाचे गुलामही बनू नका आणि तुम्ही स्वामी बनू नका. कोणाला गुलामही बनू नका. कामना जात सांडावे. स्वामित्वाचा त्याग तसा कामनेचाही त्याग, वासनेचा त्याग. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. प्रभू दुःख दिलंस स्वीकार, आनंद दिला स्वीकार.
तू मला दुःख देताना तू खुश आहेस ना प्रभू, मला स्वीकार आहे. मला सुख दिलंस प्रभू त्याचाही स्वीकार, दुःख दिलं त्याचाही स्वीकार. तू जो भी दे हमें स्वीकार है. हेच पाहिजे. हे प्रभू, दुःख कुठे देत असतात का? मी कोण आहे माहिती आहे का तुला? कर्मयोगाचा साधक आहे. माहिती आहे का? मंदिरात जाऊन साधना करतोय अर्धा तास रोज, आणि तू दुःख देतोस. दुःख देऊ नकोस. त्याला आपण नौकर समजतो, त्याला घरगडी समजतो, आज्ञा देतो. कारण तो जो देतो त्याचा स्वीकार नाही आहे. तुमच्या मनात कामना आहे, तुमच्या मनात वासना आहे, तुमच्या मनात वेगळंच आहे. जो प्रभू तुम्हाला दुःख आणि सुखाचं अनुदान देतो काही कारणाकरता, तुम्हाला घडवण्याकरता छनी आणि हातोडे मारून त्याच्यातनं एक मूर्ती प्रगटावी म्हणून दुःखांचे प्रहार करतो, ते आपण सहन करीत नाही. देवा नको. अरे दुःखांच्या छड्यांचे, संकटाचे जर प्रहार सहन केले, छनी आणि हातोड्याचे घाव सहन केले, त्याच्यातून देवत्व तुमच्यामधून प्रगटेल. पशुत्व जाऊन अरे जग तुमच्या चरणावर ते वंदन करेल. घाव सहन केले पाहिजेत. प्रभूची काही इच्छा असेल आणि प्रभूची इच्छा असेल म्हणून ते घाव पडतही असतील आपल्या अंगावर. जग वाकेल, जग तुम्हाला वंदन करेल, नमस्कार करेल, तुमच्या चरणावर ते लोळण घेईल. ज्या दगडांनी छनी आणि हातोड्याचे घाव सहन केले त्या देवमूर्ती बनल्या, मंदिरातल्या देवमूर्ती बनल्या. त्याच्यावरती अभिषेक झाले, अभिषेक होत आहेत आणि सगळेजण आपला माथा त्याच्यावरती टेकवत आहेत. जग विनम्र झालं. ज्या ज्या शिष्यांनी गुरुचे घाव सहन केले त्याच्यामधनं गुरुत्व प्रगटलं त्या शिष्यांमधनं आणि जग त्यांच्यापुढे वाकू लागलं. ही प्रभू इच्छा असते. तुमच्यावरती किती घाव घालायचे आणि किती तुमचा माठ पक्का आहे पाहण्यासाठी, योग्यता पाहण्यासाठी, आणि त्याच्यासाठी हे सगळं सहन केलं पाहिजे. कामना सोडली पाहिजे. मला असंच झालं पाहिजे, मला प्रभू असंच ठेवायचं तर, नाही तर घेऊन जा. अनेक बाया म्हणतात मला उचलून न्या देवा. मला काही पाहिजे तर मला असं जीवन पाहिजे. सारख्या मनामध्ये आहे त्याच्याविषयीचं आनंद नाही, नाही त्याचं दुःख. वस्तूंचा अभाव, विषयांचा अभाव आपल्याला दुःख देतो. त्याला म्हणतात कामना आणि वासना. ह्या वस्तूचा अभाव नको. मला सुंदर बायको पाहिजे म्हटलं ना, मला खूप पैसा पाहिजे म्हटलं ना, मला आनंद पाहिजे जीवनात म्हटलं ना, मला नातेवाईक छान छान पाहिजेत म्हटलं ना, मागतोय सारखा. कामना आहे. मला असे नकोच, असा पती नको, डायव्हर्स देऊन टाका. अशा कामनेचा उद्गम, त्याचाही त्याग झाला पाहिजे. अधिकाराचा त्याग, स्वामित्वाचा त्याग आणि कामनेचा त्याग, आणि नंतर कर्म आचरून तेच फक्त स्वीकार्यार्ह आहे. देवाला तुम्ही मागितलं, देवा थोडं तप असेल तुमच्याकडे तर, देवा मला 12वी पास कर, 90% मार्क दे. प्रभूंनी देऊन टाकले. मागितलं ना तुम्ही, मागणं ही कामना झाली, लक्षात घ्या. तुम्हाला मिळालं आणि तुम्ही म्हणले कृष्णार्पण, स्वीकार नाही. हां, 12वी मी पास झालो, ते अर्पण केलं मी.
मागितलंय ना, कामना, इच्छा, वासनेतून तुम्ही मागितलं आणि ते जर तुम्ही प्रभूला अर्पण केलं, प्रभू मला 10 लाख रुपये मिळाले पाहिजेत, चुकून मिळाले, आणि प्रभूला म्हटलं ठीक आहे, आपण अर्पण गिरपण काही करत नाही, मंदिरात जाऊन किंवा आपल्या योगधामला आपण लगेच 50,000 देऊ तसं नाही, पण मनाने भगवंता की 10 लाख अर्पण करत नाहीत, पण समजा अर्पण मनाने जरी अर्पण केलं तरी ते स्वीकारार्ह नाही, कारण तुम्ही मागितलंय, तुमच्या वासनेतून निर्माण झालेली ती वस्तू आहे. भगवंत स्वीकारित नाही असं ज्ञानेश्वरी म्हणते. पहा किती कठीण आहे सर्व अर्पण. नीट ऐका. मग 3 ओवे मी बरोबर घेतलेले आहेत त्या. तुवा शरीरा परानुहावे, हे शरीर माझं आहे हाही भाव ठेवू नका. मग लोकांनी अर्थ उलटे केले. जैनांनी अर्थ केला शरीराला पीडा दिली पाहिजे. कोण म्हटलं? अरे भगवंतानं दिलेलं सुंदर शरीर आहे, अरे ह्या शरीरामध्ये परमात्मा अवतरीण होणार आहे आणि त्याचा तुम्ही विनाश करता. रेजिस्टन्स पॉवर तुम्ही जर संपवला तुमच्या काही कर्मानी, ते भगवंताला स्वीकारार्ह नाही आहे. कारण तुमच्या शारीरिक शक्तीवर ते रेजिस्टन्स पॉवरवर ते अध्यात्म शक्ती जागी राहते. अध्यात्म शक्ती टिकून राहते, नाही तर आध्यात्मिक शक्ती दगा देते. किती तपश्चर्या करा. आणि म्हणून काहीही आपण केलं म्हणजे योग्य नाही. शरीराची हेळसाळ करता कामा नये. खूप उन्हामध्ये तापवतात, उन्हामध्ये चालतात, पावसामध्ये भिजतात. नो. आत्मपीडा होते की नाही? होते. मग आत्मपीडा पाप नाही? शरीर पीडा, आत्मपीडा हेही पाप आहे. हेही पाप आहे. इतकं बारीक आहे अध्यात्म, जाणूनच केलं पाहिजे. पुण्यगिनी काही निर्माण होत नाही. आत्मपीडा नको आहे. तू शरीरा परानुहावे, शरीर नाही याचा अर्थ शरीराला तुम्ही त्रास दिला पाहिजे असा अर्थ होत नाही. शरीर नाही म्हणजे निव्वळ शरीरभाव धष्टपुष्ट पहिलवानासारखं करणं. एक स्त्री आहे, माझी ब्युटी खलास होते, माझा फिगर बिघडतो म्हणून मी मुलगा होऊ देत नाही, हे योग्य नाही. आजकालच्या मुली फिगर बिघडते म्हणून नकोच म्हणतात मुलगा. फॉरेनमध्ये सुरू झालंय, नकोच. फिगर बिघडायली, ब्युटी चालली. म्हणजे शरीराला पीडा न देणं हे जसं आहे तसं शरीराचा उपयोग कुठे कुठे घ्यावा तो घेतलाच पाहिजे ना. शरीर तुमचं नाही. शरीराला धष्टपुष्ट करणं, केवळ धष्टपुष्ट करणं, केवळ सुंदर ठेवणं, शरीर तुमचं नाही याचा अर्थ शरीर टिकलं पाहिजे, पण शरीर ईश्वराचं आहे लक्षात घ्या. ते देव मंदिर आहे, ईश्वराचं मंदिर आहे शरीर, आणि या मंदिरात ईश्वर प्रगट होणार आहे. ह्या दिसणाऱ्या मंदिरात काही नाही बरं, काही नाही. भले भगवान ज्ञानेशांच्या देवळात जा, की भगवान तिरुपतीच्या देवळात जा, की गाणगापूरच्या देवळात जा, की महावीरांच्या दर्शनाला जा, तिथे देव नाही. तो बालाभ्यास आहे. ह्या तुमच्या मंदिरामध्ये देव प्रगट होणार आहे, तरच तुम्हाला अनुभूती येणार आहे. मग शरीर देव मंदिर आहे, ते पवित्र ठेवा. ते घाण होऊ देऊ नका, ते रोगी होऊ देऊ नका, ते बिघडू देऊ नका, ते माजू देऊ नका, ते उतू देऊ नका, ते फुलू देऊ नका, ते जडत्व त्याला आणू देऊ नका, म्हशीसारखं फुगू नका.
लग्नाचा फोटो बाईचा पहा आणि लग्नानंतर पहा. आमच्या कॉलेजला एकदा म्हणलो होतो, फिश पॉइंट दिलं, 2 पोरं बोलवले, एक असं काडी पैलवान बोलवला आणि एक असा मोटू बोलवला. आणि बालामृत घेण्यापूर्वी ते काडी पैलवान बोलवलं नाव घेऊन, डोंगरे यांचं बालामृत घेण्यापूर्वी त्याला उभं केलं. तो गेला, डोंगरे यांचं बालामृत घेतल्यानंतर ते 1 क्विंटलचं पोरगं आणलं. उतू देऊ नका, माजू देऊ नका, फुलू देऊ नका, जाड होऊ देऊ नका. शरीर रोगी होऊ देऊ नका. कोमलता टिकवा, त्याच्यातली पवित्रता टिकवा, सुंदरता टिकवा. अरे प्रभू मंदिर आहे, प्रभू घाणीत येणार नाही, प्रभू रोगात येणार नाही. डायबिटीस, हार्ट आणि 3-4 रोग आहेत, अस्थमा. आणि प्रभू माझ्या मंदिरी कधीतरी याल. कशाला मरायला येतील? अभिषेकाचे पात्र शरीरे निर्मल स्वच्छ असावे. अरे ह्या मंदिरामध्ये आत्म्यावर अभिषेक होणार आहे तुमचा, प्राणांचा. हे पात्र शरीर अभिषेकाचं सारखं पवित्र पाहिजे. हरी मम जीवित वंदन व्हावे. तर म्हणून कामना सुटली पाहिजे, स्वामित्व सुटलं पाहिजे. आणि ते राहिलेलं कर्म जर अर्पण केलं तर ते ॲक्सेप्टेबल आहे. तुम्ही पुष्कळ भक्त 10 तास साधना करता, पण असं फुलून शरीर ठेवलंय, रोगी शरीर ठेवलंय. भगवंता तू ये रे बाळ विठ्ठला, कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. मी दिलेलं घाण शरीर तू का केलंस याचा जवाब मात्र तो नक्की विचारेल, नक्की विचारेल. मी किती सुंदर काया दिली होती तुला, किती सुंदर मन दिलं होतं, किती पवित्र दिलं होतं. लहान मुलगा पहा जन्मल्यावर किती कोमल असतं, प्रत्येक जणाला घ्यावंसं वाटतं. तुम्हाला घ्यावंसं वाटेल का? समजा कोणाची इच्छा जरी झाली घ्यावी,